निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। हे प्रभु, हे महादेवा, हे नीलकंठा, शूलपाणी श्रावण मास सुरू होत आहे। श्रावण मासातील या पहिल्या सोमवारी मी आपले स्मरण करतो आहे। या शुभ दिवशी मी आपल्याला प्रसन्न करून घेऊ इच्छितो आहे प्रभू। नाथपंथावर आणि मी करत असलेल्या कार्यावर आपली कृपा असावी, आपले आशीर्वाद मला प्राप्त व्हावे आणि नाथपंथाचे कार्य करण्यासाठी माझे बळ द्विगुणित व्हावेत प्रभू। ओम होम जूम सह ओम भूर्भुवः स्वः ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बंधना मृत्योर्मुक्षीमामृता। ओम स्वः भुव भू ओम स होम जूम सह त्र्यंबकं यजामहे म्हणजेच त्रिस्राह अंबाह यस्य सा त्र्यंबकः, म्हणजे ज्यांना 3 माता आहेत असे श्री प्रभू रामचंद्र, कौशल्या माता, कैकेयी माता आणि सुमित्रा माता। असाही एक अर्थ आहे की जन्म देणारी एक माता कौशल्या माता, रामचंद्रांच्या सासू माता म्हणजेच पत्नी देवी सीता यांच्या माता सुनैना आणि वनवासात ज्यांनी प्रभू रामचंद्रांना मधुर बोर खायला घातली अशा शाबरी माता। या सर्वांचे स्मरण करून प्रभू मी आपली आराधना करत आहे। हे त्रिनेत्रधारी महादेवा, आपण या संपूर्ण सृष्टीचे पोषण करता आहात। ज्याप्रमाणे फळ फांदीच्या बंधनातून मुक्त होत असतं त्याचप्रमाणे प्रभू आपल्या पूजनाने आम्ही मृत्यू आणि नश्वरतेपासून मुक्त हो। जालिंदर, हे प्रभू, श्रावण सोमवारी आपण मला प्रत्यक्ष दर्शन दिले हे माझे अहोभाग्य। जालिंदर, तू अंतरिक्ष नारायणाचा अवतार आहे। पृथ्वीवर अवतार घेतल्यानंतर मनुष्य धर्माचे पालन करत कठोर साधना तप केले आहे। प्रत्येक नाथाप्रमाणे तू मनुष्य कल्याणासाठी अविरतपणे कार्य करतो आहेस, त्यासाठी कष्ट उपसतो आहेस। स्वतःसाठी काही न करता तू प्रत्येक क्षण सृष्टीच्या हितासाठी देतो आहेस। सज्जनांना दुष्ट प्रवृत्तीपासून वाचवण्यासाठी तू दक्ष आहेस। तुझ्या या कार्यावर मी प्रसन्न आहे। तुझे हे कार्य असेच वृद्धिंगत होत राहो, तुला माझा आशीर्वाद आहे। शुभम भवतु। चरपटी, आज श्रावण मासाचा पहिला सोमवार आहे आणि श्रावणी सोमवाराचं विशेष महत्व आहे, कारण आजच्या दिवशी ह्या पृथ्वी तलावर शिवतत्व अधिक प्रमाणात जागृत असतं। जप तप साधना हे करण्यासाठी आजचा दिवस विशेष शुभ मानला गेला आहे।
आजच्या दिवशी केलेली श्री महादेवांची साधना, पूजा, आराधना अतिशय फलदायी ठरते. मी बालपणापासून पाहिले गुरुदेव, आई दरवर्षी श्रावणी सोमवार पाळते, उपवास करते. आतापासून तुला सुद्धा हेच करायचं आहे. श्री महादेव नाथ पंथाचे प्रमुख चैतन्य स्रोत आहेत. श्री महादेवांची कृपा तुझ्यावर सदैव राहावी म्हणून मी तुला एक विधी सांगतो. या श्रावण मासामध्ये तुला तो विधी नित्य नियमाने करायचा आहे. गुरुदेव, आपण आज्ञा करावी. रोज सूर्योदयाच्या वेळी तुला मातीची एक पिंड तयार करायची आहे. त्याचं यथोचित पूजन करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती पिंड पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे आणि पुन्हा नवीन पिंड तयार करायची आहे. या श्रावण मासामध्ये हे व्रत तुला अखंडपणे करत राहायचं आहे. होय गुरुदेव, मी हे व्रत आनंदाने करेन. जेव्हा हे व्रत पूर्ण झालं आहे असं मला वाटेल तेव्हा मी तुला थांबवायला सांगेलच. परंतु तुला तोपर्यंत हे व्रत न थांबता सुरू ठेवायचं आहे. आणि एक लक्षात असू दे, साधनेमध्ये जर खंड पडला तर त्याचं योग्य फळ आपल्याला मिळत नाही. मी हे ध्यानात ठेवीन गुरुदेव. चरपटी, आता तू जाऊन माती घेऊन ये आणि गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे इथे पिंड बनव. जर तुला काही समजलं नाही तर मी तुला सांगेन. ती पिंड पूर्ण झाल्यावर आपण त्याची पूजा करूया. जशी आज्ञा गुरुदेव. जरांतक, हे असं कसं झालं? आजवर तुझा एकही डाव फसलेला नाही, मग आज काय झालं? ऐनवेळी नाथांनी डाव फिसकटवला, नाहीतर चरपटी आज यमाकडेच गेला असता. पण जरांतक, आपलं तर ठरलं होतं ना की चरपटीला एकटं पाडायचं आणि मग त्याच्यावर वार करायचा. मीही तसाच डाव आखला होता आणि सगळे फसलेही होते त्या डावा. पण नाथांना कुठनं कुणकुण लागली कोणास ठाऊक. ऐन वेळी ते तिथे आले आणि मला निघून यावं लागलं. जरांतक, यावेळी चरपटीला मारायचं काम तू मला दे. माझ्याच हातून त्याचा मृत्यू होणार आहे. कदाचित हेच त्याच्या नशिबात आहे. तू काय डाव आखणार आहेस? मी काय डाव आखणार आहे हे सांगण्यापेक्षा चरपटीचं मुंडकं तुझ्या पायाशी वाहिलं तर ते तुला आवडणार नाही का? माली, जे काही करशील ते नीट लक्ष देऊन कर. शत्रूला कमी लेखण्याची चूक करू नकोस. हे बघ, नाथांना अनेक सिद्धी प्राप्त आहेत आणि दिव्य शक्ती आहे. म्हणूनच ते तिथे आल्यानंतर मला डाव अर्धवट सोडून निघून यावं लागलं. पण नाथांकडे सिद्धी असली म्हणून काय झालं? माझ्याकडे ही मायावी शक्ती आहे. माली, तुझ्या क्षमतेवर मला पूर्ण विश्वास आहे. पण तरी सावध राहा.
योग्य संधी मिळताच वार कर. तू काळजी करू नकोस जरांतक. यावेळी मी असा डाव टाकते ना की तो चरपटी माझ्या तावडीतून सुटणार नाही. चरपटी, तू उत्तम अशी पिंड बनवली आहेस, त्याची पूजा देखील केली आहेस. तुला हे व्रत आता नित्य नेमाने करायचं आहे. चरपटी, मी तुला एक मंत्र सांगतो, तू माझ्या मागे म्हण आणि रोज त्याचा जाप कर. ओम हौम जूम सह. त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षयमामृतात्. स्वः भुव भुः ॐ सः जुं हौं ॐ स्वः भुव भुः ॐ सः जुं हौं ॐ. अगं, गुरुजी केव्हाही येतील. सगळी तयारी झाली आहे ना? हो, सगळी तयारी झाली. अहो, श्रीपाद सगळ्यांना हवं नको ते सगळं देतो, मग त्याच्या सोहळ्यात कसं काही कमी पडेल? तेही आहेच म्हणा. माई, सुमती, तुम्ही दोघं किती सुंदर दिसताय. अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा वाटतोय. खरंच आमच्या दोघांची दृष्ट तुम्हाला लागायला नको. बरं अण्णा, माई नमस्कार करते. हा बोपण्णा, आशीर्वाद असू द्या. आयुष्यमान भव, कल्याण मस्तु, सौभाग्यवती भव, सुखी रहा. बरं सुमती, उत्सव मूर्ती कुठे दिसले नाहीत सकाळपासून? आहे ना, आतमध्ये आहे. बोलवते हा मी अण्णा. श्रीपाद, बाळा बाहेर येतोस का? ये. श्रीपाद, बाळा किती सुंदर दिसतोय. श्रीपाद, आज तुझ्या चेहऱ्यावरचं तेज वेगळंच आहे रे. खरं तर या सोहळ्याची
विधीची काही आवश्यकता नाही. लौकिक अर्थाने तुम्हाला ते आवश्यक वाटतंय म्हणून मी तयार झालो. अगदी बरोबर म्हणतोयस तू श्रीपाद. मनुष्य धर्म स्वीकारलाय म्हटल्यावर हे सर्व काही करावंच लागेल. भोपण्णा, वेळ कमी होता तरी सगळ्या ओळखीच्या लोकांना आमंत्रण देऊनच आलोय. आता गुरुजीही लवकरच येतील. पूजेला सुरुवात करावी लागेल. दादा वहिनी, तुम्ही दोघं होतात म्हणून बरीच कामं झाली. अहो भाऊजी, आपल्या घरचंच कार्य आहे, मग आपल्या माणसांनीच मदत करायला हवी की नको? अप्पा, मी खूप कामं केली. काका आणि काकूला लोकांची घरं दाखवली. होय. मग आमची सुरेखा आहेच तशी गुणाची. मी पण आईला मदत केली आहे बरं का. येऊ का? अगं बाई, या ना, या. गुरुजी आले. या. बसा. बसा. या. श्री महादेव हे सांब सदाशिव आहे. भक्तांच्या भोळ्या भक्तीवर ते सदैव प्रसन्न होतात. चरपटी, तू आता इथे नाथपंथाशी जोडला गेला आहेस, तेव्हा तुझं सगळं लक्ष श्री महादेवांच्या पिंडीवर केंद्रित कर. हे प्रभू, श्रावणातल्या पहिल्या सोमवारी साक्षात आपण आम्हाला दर्शन दिलं. धन्य झालं. मच्छिंद्र, गोरक्ष, तुम्ही चरपटीचे संगोपन करा. मग नवनाथ असण्याचे माझे स्वप्न पूर्ण होईल. प्रभू, आम्ही चरपटीच्या संगोपनात काहीही उणीव राहू देणार नाही. होय, मला ठाऊक आहे. चरपटी, तुला जे व्रत दिले आहे ते सुरू ठेव. तुझ्या ध्यानात तुला सहाय्य होईल. होय प्रभू.
शुभम भवतु.